नमस्कार सर्वांना. आज आपण अष्टांग योगाच्या ह्या व्याख्यानमालेत समाधी या शेवटच्या लिंबबद्दल माहिती करून घेणार आहोत. हे शेवटचं अंग असून थोड्याफार सर्व गोष्टी समराईज कराव्या लागणार आहेत. कदाचित म्हणून हे लेक्चर थोडंसं लाँग होऊ शकतं. तर सर्वात प्रथम आपण इंट्रोडक्शन बघूया. विभूतिपादात याचं वर्णन आलेलं आहे. अंतरंग योगमध्ये याचं अंतर्भाव आहे आणि संयम, धारणा, ध्यान आणि समाधी ह्या तिघांना मिळून संयम असं म्हणतात. तर ह्या सर्वांचं एकत्रित मी तुम्हाला सांगते की योगसूत्र हा जो ग्रंथ आहे तो मुनी पतंजली यांनी लिहिलेला आहे आणि तो योगसूत्रामध्ये 4 पाद आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला जो पाद आहे तो समाधीपाद आहे, दुसरा जो आहे तो साधनपाद आहे, तिसरा जो आहे तो विभूती आणि चौथा जो आहे कैवल्यपाद आहे. तर समाधीपाद हे प्रथम पादाला जरी नाव दिलेलं आहे तरी याचं वर्णन म्हणजे याची डेफिनेशन जी आहे ती विभूतिपादात सांगितलेली आहे 3ऱ्या श्लोकामध्ये. तर असं काय तेही सांगते मी नंतर. पण समाधीपादामध्ये टोटल जर्नी ऑफ समाधी फ्रॉम समाधीची जर्नी, समाधीपर्यंत जाण्याची जर्नी काय असते ते सगळं जे वर्णन आहे ते समाधीपादात आलेलं आहे. प्लस तत्त्वज्ञान ह्याचं वर्णन समाधीपादात आलेलं आहे. त्याच्यानंतर समाधी प्राप्त कशी करायची, ती कोणत्या कोणत्या साधनांनी प्राप्त करायची याचं जे वर्णन आहे ते साधनपादामध्ये आलेलं आहे. साधनपाद हा दुसरा पाद आहे आणि याच्यामध्ये क्रियायोग आणि अष्टांग योग सांगितलेला आहे. पण गंमत अशी आहे की अष्टांग योगामधला पूर्ण जो भाग आहे तो काही साधनपादात सांगितलेला नाही आहे. त्याच्यातलं धारणा, ध्यान आणि समाधी याचं वर्णन जे आहे ते विभूतिपादामध्ये आलेलं आहे. याचं असं करण्याचं कारण कदाचित असं असावं की हे जे आहे त्याला संयम असं म्हटलेलं आहे, धारणा, ध्यान, समाधी. आणि ह्याचा संयम पर्टिक्युलर कोणत्या ठिकाणी संयम केल्यावर काय विभूती प्राप्त होते याचं वर्णन हे विभूतिपादात आलेलं आहे. आणि त्यानंतरचा जो चौथा पाद आहे तो आहे कैवल्यपाद. आता कैवल्य आणि समाधी हे थोडं बहुत सारखंच आहे, पण त्याचं जे थोडंसं एक प्रश्न आहे शेवटच्या स्लाईडमध्ये त्याच्यामध्ये मी आणखीन तुम्हाला डिस्क्राईब करून सांगते याच्यामधला फरक. तर अशा प्रकारे याचं इंट्रोडक्शन सांगता येईल. त्यानंतर जे आहे की कोणी कितवा अंग, तर साहजिकच आहे प्रत्येकाने हे शेवटचंच सांगितलेलं आहे अंग. त्याच्यामध्ये गोरक्ष संहितेमध्ये षडंग योग सांगितलेला आहे, समाधी हे 8वं अंग आहे. पतंजली योग सूत्रामध्ये पण अष्टांग योग आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याच्यामध्ये पण हे 8वं अंग आहे. हठयोग याच्यामध्ये चतुरंग योग सांगितलेला आहे. यामध्ये आसन पहिलं आहे, त्याच्यानंतर प्राणायाम, बंध मुद्रा आणि नादानुसंधान. नादानुसंधान म्हणजेच समाधी. नादानुसंधान फक्त तो नाव त्याला वेगळं सांगितलेलं आहे, पण तीही समाधीचीच अवस्था असते. त्याच्यानंतर ते 4थं अंग सांगितलेलं आहे. ध्यानबिंदू उपनिषदामध्ये षडंग योग सांगितलेला आहे, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. शांडिल्य उपनिषद यांनी अष्टांग योगच सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये पण हे जे आहे ते शेवटचं अंग सांगितलेलं आहे. यानंतर डेफिनेशन. तर यामध्ये प्रथम आपण महर्षी पतंजली सांगितलेली डेफिनेशन बघूया. त्याचं जे ॲफोरिझम आहे ते असं आहे, तदेव अर्थ मात्र निर्भास स्वरूप शून्यमीव समाधी. तदेव अर्थ म्हणजे आता हा जो श्लोक आहे 3रा श्लोक आहे, याच्या अगोदरचा जो श्लोक होता तो ध्यानाचा श्लोक होता आणि हे सगळं ध्यानाला उद्देशून तदेव अर्थ म्हणजे इन दॅट. तदेव म्हणजे ध्यानामध्ये जेव्हा अर्थ मात्र म्हणजे वस्तूचं फक्त अर्थ किंवा स्वरूपाचंच ध्यान लागतं आणि स्वस्वरूप शून्यमीव म्हणजे जे स्वतःचं स्वरूप आहे म्हणजे जे स्वतःचं अस्तित्व आहे ते शून्य होतं आणि ज्याच्यामध्ये ध्यान लावत आहो त्या वस्तूचा अर्थ किंवा स्वरूप याचंच लगातार ध्यान लागलेलं राहतं, त्याला समाधी असं म्हणतात. आणि प्रत्येक वेळेस वस्तूचे स्वरूप आणि अर्थ म्हणजे ती वस्तू जी आहे तिचा मेर इसेन्स अनुभवणं म्हणजेच समाधी होय. याचं जर्नीचं जेव्हा वर्णन करेल तेव्हा याच्याबद्दलचं आणखीन डिस्क्रिप्शन येईल पुढे. त्यानंतर जे आहे मंडल ब्राह्मण उपनिषद याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ध्यान विस्मृती होणे म्हणजे समाधी होय. त्याच्यानंतर त्रिशिकी ब्रह्म उपनिषद याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सर्व वृत्तींचा निरोध म्हणजे समाधी होय. त्याच्यानंतर तत्व उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की जीवात्मा व परमात्मा यांचा संयोग म्हणजेच समाधी होय.
त्यानंतरची पुढची जी स्लाईड आहे ती जर्नी ऑफ समाधी अकॉर्डिंग टू महर्षी पतंजली आता आपण बघणार आहोत. पहिल्यांदी हे सगळं एक्सप्लेन आधी केलेलं आहे, आधीच्या लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे, पण हे सगळं कंटिन्युटीमध्ये सांगावं लागणार आहे, त्याच्यामुळे थोडंफार इथे रिपिटेशन होणार आहे. तर पहिल्यांदा आपण बघूयात की ड्यू टू पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच ध्यान, ड्यू टू पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन सम पार्ट ऑफ चित्ता इज गेट एक्सायटेड. सम पार्ट मी असं म्हणते कारण की हे चित्त जे आहे ते खूप मोठं आहे, तर त्याच्यातला काही जो भाग आहे तोच ध्यानाच्या धारण्याच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण प्रत्याहार करतो आणि त्याच्यानंतर धारणा करतो त्या प्रक्रियेमध्ये सम पार्ट ऑफ चित्त हा एक्साइट होतो. त्याच्यानंतर इथे सांगितले बघा, सूत्र लिहिलेलं आहे वितर्क विचार आनंद अस्मिता रूपानुगमात ससंप्रत, हे सूत्र आहे, याचं मी एक्सप्लेनेशन देत आहे. तर जेव्हा जो सम पार्ट ऑफ चित्त एक्साइट होतो तिथे वितर्क थॉट, वितर्कमध्ये परत सवितर्क निर्वितर्क, सवितर्क थॉट नंतर सविचारा थॉट, विचारा थॉटमध्ये पण परत सविचारा निर्विचारा थॉट, हे धारणाच्या माध्यमातून चित्तात जे संस्कार असतात आपले ते काढले जातात. कारण की धारणेला क्लिन्झिंग प्रोसेस असंही म्हटलेलं आहे की चित्त ही जी आहे ती धारणा ही जी प्रोसेस आहे ती चित्ताला क्लीन करणारी, स्मृती परिशुद्ध असं श्लोकाच्या एका पर्टिक्युलर शब्दात सांगितलेलं आहे. तर ह्या सगळ्या माध्यमातून चित्ताचे जे संस्कार आहेत किंवा चित्तात जे विचार आहेत ते काढले जातात. त्यानंतर ध्यान ही अवस्था येते. ध्यान म्हणजे आनंद अवस्था, आय एम ब्लिसफुल, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की आय एम ब्लिसफुल हे जेव्हा आपण अनुभवतो ही सिच्युएशन म्हणजे ध्यान. आणि ध्यानातही जर आपण प्रवीण झालो तर त्याच्यानंतर जो आनंद आहे, जो आय एम ब्लिसफुल, तर आनंदाच्या उर्मीसुद्धा आहेत त्या निघून जातात, म्हणजे फक्त आय एम हे शिल्लक राहतं, म्हणजेच त्याला अस्मिता भाव असं म्हणतात. आणि हा अस्मिता भाव म्हणजे आयनेस म्हणजेच समाधी किंवा ॲब्सोल्यूट सायलेन्स. आणि ही जी समाधी आहे ती संप्रज्ञात समाधी आहे. आपल्या महर्षी पतंजलींनी समाधीचे 2 प्रकार सांगितलेले आहे, संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात. तर त्याच्यामधली हे जे पहिलं सूत्र आहे, 17वं सूत्र जे आहे ते मी एक्सप्लेन करते आहे. आणि ह्याच्यामध्ये वितर्क विचारा आनंद झालं, अस्मिता झालं, आणि हे सगळे रूप आहेत कशाचे, ससंप्रज्ञात समाधीचे. तर जेव्हा ज्या फक्त तिथं आयनेस राहतो, ब्लिसफुलसुद्धा निघून जातं. इथे एक मला एक्सप्लेन करूशी वाटते की जेव्हा आपण जेव्हा ध्यान करतो तर तेव्हा आपल्याला असं वाटतं की जे ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन आहे त्याच्यामुळे आपल्याला ब्लिसफुलनेस हा अनुभव येत आहे. पण जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं आपल्याला कळतं की हा जो ब्लिसफुल आहे इट इज मोर विदिन मी. जो आपण ब्लिसफुल एक्सपिरियन्स करतो दॅट इज व्हेरी मच विदिन मी, तो आपल्यामधलाच आहे आणि त्याला सच्चिदानंद असं म्हणतात. पण हे आपल्याला जसं हळूहळू आपली ही जर्नी स्टार्ट होते, आपण जसं पुढच्या स्टेजला जातो तेव्हा ते आपल्याला कळतं. तर अशा प्रकारे हे सांगितलेलं आहे. तर हे झालं ससंप्रज्ञात समाधी. आता आपल्याला पुढे जी समाधी पाहायची आहे ती असंप्रज्ञात समाधी बघायची आहे. तर इथपर्यंत असं आहे की इथपर्यंत आयनेस फक्त शिल्लक असतो, आणि वेन वी कंटिन्यू इन धिस अस्मिता भाव किंवा आयनेस किंवा ही जी समाधी आहे यामध्येच आपण कंटिन्युटी केली तर आपलं जे माइंड आहे, अवर माइंड डज नॉट हॅव एनी इंडिव्हिज्युअलिटी, जे माइंडची इंडिव्हिज्युअलिटी आहे ते माइंड लॉस करतं. ओके, आणि त्यामुळे जे इंडिव्हिज्युअलिटी आहे ते लॉस करतं. इट गोज इन कॉस्मिक इंटेलिजंट. कॉस्मिक इंटेलिजंट म्हणजेच महत्त्व. याच्यामध्ये इट गोज इन कॉस्मिक इंटेलिजंट अँड ॲक्वायर्ड नॉलेज. आणि त्या नॉलेजलाच महर्षी पतंजलींनी ऋतुंभरा प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. ऋतुंभरा प्रज्ञा त्याला नाव दिलेलं आहे. ऋतुंभरा प्रज्ञा म्हणजे आपल्याला जे डायरेक्ट नॉलेज मिळतं, जनरली आपल्याला जे नॉलेज मिळतं ते सेन्स ऑर्गन आणि माइंड याच्या थ्रू मिळतं, जे आपल्याला जनरली मिळतं. पण ह्या स्थितीमध्ये डायरेक्टली आपल्याला नॉलेज आपल्याला मिळतं आणि त्याला ऋतुंभरा प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. आणि जो चित्ताचा जो पार्ट एक्साइट झालेला आहे तो तो वितर्क विचार आनंद अस्मिता ह्या सगळ्या जर्नीमधून पार झालेला आहे. जेव्हा आपण ध्यानातून कमबॅक येतो किंवा जेव्हा आपली धारणा सुटते तेव्हा त्या चित्ताच्या त्या पार्टवर
ऋतुंभर प्रज्ञाचे संस्कार झालेले असतात, किंवा तो पार्ट जो आहे तो फुल ऑफ ऋतुंभर प्रज्ञा असतो. पण तो पार्ट जो आहे तो खूप छोटा असतो ॲज कम्पेअर टू होल चित्त. ओके, होल चित्तामध्ये सगळ्या इम्प्युरिटीज आहेत. जेव्हा पुन्हा आपण ध्यानासाठी बसतो तेव्हा प्रोबॅबली अदर पार्ट ऑफ चित्त गेट एक्सायटेड, फॉलोज द जर्नी, वितर्क, विचारा, आनंद, अस्मिता, आणि परत तो जो आहे तो कॉस्मिकमध्ये कॉस्मिक इंटेलिजन्समध्ये माइंड त्याच्यामधून नॉलेज ॲक्वायर करतं, आणि मग परत तो पार्ट ऋतुंभरा प्रज्ञाचे त्याचे संस्कार होतात, किंवा तो फुल ऑफ ऋतुंभरा प्रज्ञा होतो. असं प्रत्येक वेळेस ध्यान लावत गेल्यानंतर एक स्टेज अशी येते की आपलं होल चित्त जे आहे ते ऋतुंभरा प्रज्ञानी भरलं जातं, किंवा आपल्याला ऋतुंभरा प्रज्ञा होते तेव्हा आपण सर्वज्ञ होतो. ओके, म्हणजे असं महर्षी पतंजलींनी असं वर्णन केलेलं आहे. तेव्हा आपण सर्वज्ञ होतो, आणि एक विशिष्ट वेळ अशी येते की जे आपण ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन आहे ते जे ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन आहे ते आपली स्मृती परिशुद्ध करायच्या लायकीचं राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन आहे ते थोड्या काळाने बदलावं लागतं. अशा प्रकारचं वर्णन सांगितलेलं आहे महर्षी पतंजलींनी. आणि ही जी आहे ऋतुंभरा प्रज्ञा, इथपर्यंत हे सगळं संप्रज्ञा समाधी आहे. जेव्हा हे जे नॉलेज आहे त्याच्याबद्दलही आपल्याला वैराग्य येतं, ती असंप्रज्ञात समाधी. त्याचं वर्णन मी पुढे करतेच. पण जे हे नॉलेज आहे तर हे नॉलेजसुद्धा आपल्याला डायरेक्टली मिळत नाही, याच्या पण स्टेप बाय स्टेप हे नॉलेज भेटतं. याच्या 7 स्टेज सांगितलेल्या आहेत अकॉर्डिंग टू महर्षी पतंजली. आणि त्याच्यातली हायेस्ट नॉलेजची जी स्टेज आहे की जेव्हा आपल्याला कळतं की हा प्रकृती आणि पुरुष हे वेगवेगळे आहेत, हे हायेस्ट नॉलेज सांगितलेलं आहे. आणि 7 स्टेजमध्ये आपल्याला नॉलेज प्राप्त होतं. आणि जेव्हा हे नॉलेज आहे, एक तर नॉलेज पण आपल्याला अपेक्षित नाही आहे. असंप्रज्ञात समाधीमध्ये आपल्याला कुठलंही नॉलेजसुद्धा अपेक्षित नाही आहे. जेव्हा आपल्याला ह्या नॉलेजबद्दलसुद्धाही वैराग्य येतं तेव्हा ती परवैराग्याची अवस्था सांगितलेली आहे. आणि तेव्हा तिथे असंप्रज्ञात समाधी किंवा निर्बीज समाधी असं सांगितलेलं आहे. आणि ही जी अवस्था आहे ही अवस्था फक्त अनुभवायची असते, आणि इट इज टोटल सरेंडर टू दॅट अलमायटी गॉड. आणि ह्यामध्ये फक्त देह शिल्लक राहतो. देह शिल्लक आहे म्हणून जीवन चालू असतं. आणि याचं अतिशय सुंदर वर्णन हे महर्षी पतंजलींनी समाधीपादामध्ये करून ठेवलेलं आहे. आणि हा जो प्रवास आहे हा अत्यंत दुर्गम असा असतो. आणि इथपर्यंत पोचायसाठी एक तर आपलं डिटर्मिनेशन पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, ओके, आणि कंटिन्युटी पाहिजे सगळ्या ह्या गोष्टीमध्ये. त्यानंतर आता आपण पुढे बघूया आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे. तर आयुर्वेदामध्ये महर्षी चरकाचार्य असं म्हणतात की जेव्हा आत्म्याचा मनासोबत आणि मनाचा इंद्रियांसोबत व त्यांच्या इंद्रियांचा आपापल्या विषयांसोबत जेव्हा संयोग होतो तेव्हा सुखदुःखाची जाणीव आपल्याला होते. परंतु ह्या विपरीत जेव्हा मन हे आत्म्यामध्ये स्थिर होतं तेव्हा त्याला सुखदुःखाची जाणीव होत नाही. ती जी अवस्था आहे त्याला चरकाचार्य योग असं म्हणतात. त्यानंतर घेरंड संहितेमध्ये, घेरंड संहिता हा राजा चंडकपाली व घेरंड मुनी यांच्यामधला संवाद म्हणजे हा ग्रंथ आहे. हठयोगामधील हा मुख्य ग्रंथ आहे. आणि ह्या ग्रंथामध्ये शरीराला घट असं म्हटलेलं आहे. घटस्थ योगा म्हणजेच आपला सप्तांग योगा जो घेरंड मुनींनी सांगितलेला आहे. तर ह्या श्लोकामधला पहिला शब्द घट हाच आहे. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की शरीराला मनापासून वेगळे करून परमात्म्यामध्ये विलीन करणं म्हणजेच समाधी होय. आणि ह्या अवस्थेमध्ये साधक जो आहे ते अनेक दशापासून म्हणजे जे अनेक वेगवेगळ्या आपल्या अवस्था असतात त्या सगळ्यांपासून तो मुक्त होतो. आणि ह्या अवस्थेत साधक स्वतःला ब्रह्म समजतो. मी ब्रह्मस्वरूप आहे, माझ्यामध्ये कुठलंही दुःख नाही, तसेच मुक्त स्वभावी आणि सच्चिदानंद आनंदाने मी परिपूर्ण आहे असा साधक समजतो. त्यानंतर हठयोग प्रदीपिकेमध्ये जे आहे मीठ आणि पाण्याचं उदाहरण सांगितलेलं आहे समाधीची आशय स्पष्ट करण्यासाठी. त्याच्यानुसार काय सांगितलेले की मीठ जर जलात टाकले तर ते विरघळून एकरूप होते. त्यानंतर मिठाचे स्वतंत्र अस्तित्व शिल्लक राहत नाहीत. त्याचप्रमाणे आत्मा व मन, जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य म्हणजे समाधी होय. आणि याला मग त्यांनी वेगवेगळे नावं सांगितलेले आहे, म्हणजे ते सारखेच आहेत.
राजयोग, उन्मनी अवस्था किंवा मनोमनी अवस्था, अमरत्व, लय तत्व, शून्य, परमपद, अद्वैत, जीवनमुक्ती, सहजा किंवा तुर्यतना असं त्यांनी समानार्थी शब्द सांगितलेले आहेत समाधी या शब्दाला. त्यानंतर टाईप्स ऑफ समाधी, तर याच्यामध्ये प्रथम घेरंड संहितेमध्ये 6 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये ध्यानयोग म्हणजे शांभवी मुद्रेमध्ये आत्मतत्वावर ध्यान केले जाते. त्यानंतर जे आहे नादयोगमध्ये खेचरी मुद्रेत कान बंद करून आवाजावर एकाग्रता साधली जाते. त्यानंतर जो आहे रसानंद योग, भ्रामरी प्राणायामाच्या मदतीने दीर्घ श्वास घेऊन अंतकुंभक उत्तम मात्रेत केला जातो व अंतध्वनीवर मन एकाग्र केले जाते. यावेळी या समाधीच्या वेळी सोहमची निर्मिती होते. त्याच्यानंतर लयसिद्धी योग सांगितलेला आहे. ईश्वर प्रणिधान व नवदा भक्तीद्वारे किंवा योग निद्राद्वारे समाधी अवस्था साधली जाते आणि ही जी सिद्धी आहे याच्यासाठी गुरुकृपेची गरज असते. त्याच्यानंतर भक्तियोग, यात गुरुकृपेची गरज असते प्लस हृदयामध्ये इष्टदेवता किंवा गुरुचे ध्यान केल्याने भक्तियोग साध्य होतो. याकरता विशिष्ट हठयोगाच्या क्रियांची आवश्यकता नसते. सामान्य व्यक्तीला सुद्धा या स्थितीची अनुभूती होत असते. त्याच्यानंतर जो सांगितलेला आहे तो राजयोग, यामध्ये योग्य प्रमाणात कुंभक करून चित्त एकाग्र करून स्थिर करतात. नंतर मनाला आत्म्यामध्ये स्थिर करून त्याचे परमात्म्यासोबत ऐक्य साधले जाते. या स्थितीत साधकाला विशेष अनुभवाची अनुभूतीही होत असते. त्यानंतर महर्षी पतंजली यांनी ससंप्राद आणि असंप्राद याचे मी वर्णन केलेलेच आहे. सवितर्क, सविचारा, सानंद, सस्मित आणि असंप्रज्ञात ही ॲक्च्युली इट इज अ जर्नी टुवर्ड द समाधी. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ समाधी, तर यामध्ये जे पहिले जे 4 अंग आहेत, यम, नियम, आसन आणि प्राणायाम, यामध्ये आपण इन्व्हॉल्व होतो. म्हणजे आपण ह्या 4 अंगांद्वारे किंवा लिम्सद्वारे इन्व्हॉल्व होतो. त्याच्यानंतर जे आहे प्रत्याहार, धारणा आणि ध्यान, या 3 अंगांद्वारे आपण विकसित होतो किंवा इव्हॉल्व होतो किंवा ग्रो होतो. आणि बाय समाधी अवस्था आपण डिझॉल्व आपलं जे आत्मा आहे तो परमात्म्यामध्ये विलीन होणं, हेच समाधी असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बेनिफिट ऑफ समाधीचे बेनिफिट असं काही सांगण्यासारखं श्लोक आलेला आहे एक, म्हणून मी ही स्लाईड घेतली आहे की या अवस्थेत साधक जो आहे तो क्लेश आणि कर्म ह्या दोन्ही पासून मुक्त होतो, म्हणजेच जीवनमुक्त होतो. यालाच गीतेमध्ये स्थितप्रज्ञा असंही म्हटलेलं आहे. आणि इतर जे आहे ते समाधीमुळे साधकाला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. पण इथे एक विशेष वर्णन करून सांगते की सिद्धी प्राप्त करणं हे योग साधनेचं उद्दिष्ट नसतं. फक्त आपल्याला जे जीवन आणि मृत्यू याचं जे चक्र आहे त्याच्यामधून आपल्याला बाहेर पडायचं असतं, मोक्ष प्राप्ती करणं हे याचं ध्येय सांगितलेलं आहे योग साधनेचं. त्यानंतर प्रश्न, तर याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जातो की समाधी आणि कैवल्य हे एकच आहे का? तर हे एकच आहे, पण त्याच्यामध्ये फरक काय ते मी सांगते. जर हो तर मग पतंजली योगसूत्रामध्ये समाधीपाद हा पहिला आणि कैवल्यपाद हा शेवटी का सांगितलेला आहे. तर मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते. हे समाधी अवस्था आणि कैवल्य अवस्था ही एकच अवस्था आहे किंवा हे एकच आहे. समजा आपलं उद्दिष्ट असतो समाधी हे उद्दिष्ट आहे आणि कैवल्य जे आहे ते उद्दिष्ट प्राप्ती झाल्यानंतरचा जो अनुभव आहे ते कैवल्य आहे. समजा एक विद्यार्थी आहे, तो उद्दिष्ट काय ठेवतो, मला BMS पास व्हायचं आहे, म्हणजे उद्दिष्ट जे आहे BMS पास होणं हे उद्दिष्ट आहे, म्हणजे ही समाधी आहे. आणि वन्स तो BMS पास होतो, समाजात जातो, लोकांना ट्रीटमेंट देतो, त्याची सेवा देतो, किंवा मग त्याच्याकडून जेव्हा आजारी पेशंट नीट होतो तेव्हा ज्याला ते आनंदाची अनुभूती होते, दॅट इज कैवल्य. म्हणजे तुमचं लक्ष जे आहे ते समाधी आहे आणि ती प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची प्राप्ती होते ते सगळं कैवल्यामध्ये येतं.
यामुळेच पतंजली योगसूत्रामध्ये समाधीपाद हा पहिला आहे. समाधीपादामध्ये यांनी इथे जर्नी वर्णन करून ठेवलेली आहे किंवा तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे आणि कैवल्यपादामध्ये मग त्यांनी कैवल्याचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे आपण अष्टांग योग सिरीज ही कंप्लीट केलेली आहे. जर काही प्रश्न असतील तर नक्की हा ईमेलवर पाठवा. ओके, थँक्यू.